हॅलो एव्हरीवन, मी सावी पवार। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खोपा हेअरस्टाईल दाखवणार आहे, जी तुम्ही मराठी ब्राईडला करू शकता। तर सगळ्यात आधी तुम्हाला मिडल पार्टिशन करून इयर टू इयर पार्टिशन करून घ्यायचं आहे आणि जे बॅक हेअर्स आहेत त्यांना मिडल पोनी करून घ्यायची आहे। फ्रंट हेअर्सला मी एकदम सिंपल विदाउट मशीन अशी हेअरस्टाईल करते। त्यात केसांना अपवर्ड साईडला ट्विस्ट करून बॉपिन लावून घेतले आणि हलक्या हलक्या लाईन्स काढून घेतल्यात। स्प्रेने लाईन्स अजून शार्प करून घेतल्यात आणि ही आहे आपली फ्रंट हेअरस्टाईल। त्याच्यानंतर आपण बॅक हेअरस्टाईलसाठी पोनी जे एक्स्ट्रा केस आहेत ते पोनीमध्ये ॲड करून घेतलेत आणि पोनीमधून तुम्हाला छोटे छोटे पार्टिशन करून उलटी खजूर चोटी बनवून घ्यायची आहे। जशी व्हिडिओमध्ये मी दाखवते तसेच छोटे छोटे पार्टिशन करून अपोजिट साईडला तुम्हाला ॲड करत जायचं आहे, तर ती खजूर चोटी बनत जाईल। आणि ही मी पूर्ण खजूर चोटी बनवून घेतले आणि त्याला थोडंसं पुल करून घेतलं आहे। त्याच्यानंतर त्याला ट्विस्ट करून अपवर्ड साईडला तुम्हाला पिनने फिक्स करून घ्यायचं आहे। नीट व्यवस्थित पिनने फिक्स करून घेतल्यानंतर इथे मी खोपा हेअर ॲसेसरी यूज केले। त्याच्यानंतर डेकोरेशनसाठी तुम्ही कोणतेही फ्लावर्स आणि जिप्सी यूज करू शकता। इथे मी आर्टिफिशियल फ्लावर्स यूज केलेत आणि मिडलला गोल्डन पर्ल्स यूज केलेत। तर ही आहे आपली खोपा हेअरस्टाईल। तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।